सावध. विवेक कांडणी, कांडन पद्धत माहिती? कांडन, हा हा आपलं चालू आहे नाही का? हे आपल्यासाठी सोपं आहे. बाबांनी खूप सोपं करून सांगितलंय. कांडन, संतांचे काही प्रकार, कांडन, दडन, आंधन. बरं हे का सांगितलं? आंधन का सांगितलं? सत्वाचे आंधन ठेविले, सत्वाचे आंधन ठेविले, पुण्यम्या वैरिले. कसं आंधन? सत्वाचं पुण्यम्या वैरिले. परिणाम पापव तू गेले रे तू ये रे बा. आंधन, त्या आंधन प्रक्रियेमध्ये, त्या आंधन प्रक्रियेमध्ये फलकट भाग म्हणजे पाप, नासका भाग म्हणजे पाप, सोडण्याचा भाग म्हणजे पाप, त्यागून देण्याचा भाग म्हणजे पाप. पण हे पाप कधी ओतू जाईल? ज्या दिवशी सत्व नाम तुम्ही आंधन ठेवणार. म्हणजे फलकट भाग म्हणजे विकार बाजूला करणे, देह वृत्ती बाजूला करणे आणि आत्मवृत्तीवर स्थिर राहणे. मग ये रे बा विठ्ठला, मग ये रे बा विठ्ठला. काय? फलकट भाग बाजूला टाकणे. त्याचप्रमाणे कांडन प्रक्रिया जी होते, म्हणजे आपल्याकडे असलेली जी कडधान्य असतात, ही सगळी कडधान्य ही कांडली जातात, नाही का? बरोबर ना? हा, कांडली जातात. बरं, काढण्याचा विषय असा आहे, काढण्याचा विषय असा आहे की एक म्हातारी, तिला 2 लेकर, तिला 2 सुना, तिला 4 नातव, आणि तिच्या घराच्या त्या ओट्यावरती असं उखड 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 त्या ठिकाणी आहे, आणि हातामध्ये तिची मुसळ आहे, आणि कांडण करण्यासाठी तिने कडधान्य एका पातेल्यात घमेल्यात घेतले. एक हातात तिने त्या वैरण, त्याला आपण म्हणतो, एका हातात ते वैरण घेतलं. मुसळ अशी वर गेली, मुसळ वर गेली, हात मुसळीत गेला, मुसळ खाली येते, इतका जलद गतीत हात बाहेर येतो. आणि हे कांडण सुरू असताना, हे कांडण सुरू असताना अचानक तिचा मुलगा शेतातून घरी येतो. भाऊ आलास तू? वा, ये बस बाळा बस. सुनबाई मुलासाठी चहा टाक. मुलासाठी चहा टाकत असताना, मुलासोबत बोलत असताना, सुनबाई सोबत बोलत असताना हात तिचा बंद होत, हात बंद होत नाही, पण हात अटकत, हात अटकत नाही, हात बंद होत नाही, आणि बोलणंही बंद होत नाही. आणि एवढ्याच वेळेत जर तिचा नातू आग्नामध्ये माती खेळायला लागला, का रे पिंट्या कत्ता चालना, तिचं लक्ष बघा तुम्ही, खेळणाऱ्या नातवावर, आलेल्या मुलावर, सुनबाईला 4 टाक सांगण्यावर, आणि हे सर्व करत असताना मात्र तिचं कांडण सुरूच आहे. परिणाम असा होईल, हे कांडण का करावं लागतं? तर त्या कडधान्याला फलकट भाग असतो, काय? फलकट भाग असतो. तो फलकट भाग बाजूला व्हावा. काय? फलकट भागाचा आणि सार भागाचा जो संबंध जोडून आलेला आहे अनेक जन्मापासून, मी देह मी देह मी देह मी देह, हा जो संबंध जोडून आलेला आहे, हा संबंध तुटावा. काय झालं? माकडाची अवस्था तुकोबाराय सांगतात. एका माकडाने एका वृक्षाला आलिंगन दिलं. तर आलिंगन देताना त्याच्या हाताची पडली गाठ, अशी हाताची पडली गाठ. आता हाताची गाठ पडल्यानंतर ते माकड आरडाओरडा करायला लागलं, सोड माले सोड माले सोड माल. कोण सोडी तुले? कोणीच नाही, सोडणारा दुसरा आहेच नाही कोणी तुझ्याशिवाय. काय? तुझ्याशिवाय तुला कोणी सोडू शकत? पण माकडाला काय वाटतं? मुक्त होता परी बडे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तू म्हणशील बायका पोरा, ते येथेच राहील सारा.
पडद्यावरती तुझंच घर गावाच्या बाहेर, माझ 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 मी 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 मी. आणि ह्या वृत्तीमुळे तुम्ही बद्ध झालात. तिथं कोणी सोडवणार? बाबा दृष्टांत सांगायचे. बाबा दृष्टांत सांगायचे. एक गारुडी होता. गारुडी, त्या गारुडाला एकच मुलगा, एकुलता एक मुलगा. त्याचं कल्याण व्हावं, त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा, त्याला जीवनात अडचणी येऊ नये. जे परिस्थिती माझ्या जीवनात आली ती त्याच्या जीवनात येऊ नये म्हणून बापाचं नियोजन. त्याला दर्जेदार शिक्षण दिलं. इंजिनियर झाला, IT इंजिनियर. आणि इंजिनियर झाल्यानंतर मुलगा घरी आला. आणि घरी आल्यानंतर बापाच्या मनात पुन्हा असं आलं, जर यदा कदाचित शहरामधल्या कंपन्या बंद झाल्यात आणि याला गावाकडे परत यावं लागलं तर याच्या उपजीविकेचं काय, याचा उदरनिर्वाह होईल तरी कसा. म्हणून बापाने प्रस्ताव मांडला. आणि भाऊ, काय बाबा, तू इंजिनियर झालास, मला आनंद आहे, पण मला तुझी काळजी वाटते, तुझ्याविषयी जरा मोह आहे, म्हणून तुझ्या काळजीपोटी सांगतो, एवढं ऐकून घे. म्हणजे काय बाबा, आपला वंश परंपरेगत वडलोपार्जित एक व्यवसाय आहे. कुठला? पुंगानी वाजायचा, शेतीचा नाही. पुंगानी वाजायचा. कुठला? पुंगानी वाजायचा. पुंगानी सनई नाही, हा नाही, ते गारुडी तो पुंगानी वाजतो. तन डोले मन डोलेवाला. तर तो म्हणजे ही पुंगानी वाजान शिकले बो म्हणे. एवढं त्याला रागच आला बाबा. तो म्हणले, हा इंजिनियर, मी इंजिनियर आणि पुंगानी शिकू, वा मग कसा टाका मला कॉलेज मा, काल एवढा पैसा घालात, कशाला टाकलं, मला का टाकलं, मी शिकणार नाही, मी करणार नाही. बापाने हात जोडले म्हणे, भाऊ असं करू नको, घे तेवढं शिकून, कामात येईल. उद्या उठून जर कंपनी बंद झाली तर तुला उपजीविकेसाठी, पोट भरण्यासाठी काहीतरी साधन असावं, घे तेवढं करून. त्याने ऐकलं नाही. बापाने प्रेमाने सांगून बापाही थकला. बापाने विचार केला, हा असा ऐकणार नाही, म्हणून आता परिणाम असा झाला, तर बापाने त्याच्या मानगुटीवर पाय दिला, असा पाय ठेवला, दाबून दिला, आणि ती पुंगानी घेतली, त्याच्या तोंडात खोपसून दिली. शिकतो का नाही बोल म्हणे, शिकायचं आहे का नाही बोल. तो मुलगा खाली पडल्या उतरला. म्हणे, बाबा मी पुंगानी शिकावं तुमची अशी इच्छा आहे, मी पिपाणी शिकावं असं तुमची इच्छा आहे, याच्यासाठी तुम्ही मला प्रेमाने सांगितलं, राग केला, रागाच्या भरात माझ्या छातडावर पाय दिला, पुंगानी माझ्या तोंडात घातले, पण पुढचं ऐका, त्याच्यामध्ये हवा फुकायची का नाही फुकायची, माझ्या हातात. अडकलेत ना, सुटायचं, मुक्त व्हायचं का बंधनातच राहायचं, अडकूनच बसायचं, हे तुमच्या हातात आहे. विठ्ठल करत असताना त्या आजीचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. तिचा हे कडधान्य कांडण करण्याची जी पद्धत आहे ही एवढ्यासाठीच, फक्त त्या कडधान्याला लागलेला जो फलकट भाग आहे तो फलकट भाग बाजूला व्हावा. काय फलकट भाग बाजूला व्हावा म्हणून कांडण प्रक्रिया आहे. तद्वत त्या नियमाप्रमाणे तुमच्या आमच्या ठिकाणी असलेला फलकट वृत्ती, आपली जी फलकट वृत्ती कुठली? देह वृत्ती, मी देह, मी अमुक, ही जी फलकट वृत्ती आहे, ही फलकट वृत्ती टाकून देण्यासाठीची उत्तम प्रक्रिया कुठली असेल तर ती म्हणजे कांडन प्रक्रिया. तेही मनाचा निर्धार काय असावं तर त्या वृत्तीला टाकून देण्याची तुमची आमची तयारी असावी, स्वीकार करण्याची तुमची आमची तयारी असावी. ह्या भूमातेमध्ये असं सामर्थ्य आहे, एकापासून अनेक ती प्रदान करत असते. तुम्ही एक समर्पण दिलं का अनेकाच्या स्वरूपात ती तुम्हाला प्रदान करत असते, पण त्या एकाने त्या न्यायाने शरण जावायला पाहिजे. ते जे एक आहे ना
कुठलं एक बीज ज्यावेळेस मातीला पूर्ण समर्पण देतं, ते बीज पण पूर्णप्रमाणे विसरून जातं आणि मातीमध्ये सहज लीलया माती रूपात होतं, त्याला अंकुरदशा प्राप्त होते. त्याच्या ठिकाणी पावशरभर दाणे दुसरे निर्माण होतात, अन्यथा होत नाही. त्या नियमाप्रमाणे तुमची देहवृत्ती टाकण्याची पूर्ण तयारी असावी. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरणागत कोण? आपण. त्या शरण जाणाऱ्याला एकमेव पर्याय शरणागत शरण मी एकची पार्थ, माझ्या शिवाय पर्याय नाही. समर्पक भाव आपल्या ठिकाणी करू का नको, करू का नको, करू का नको, करू का नको, सोडू का नको, सोडू का नको. मग थोडं थोडं चाली जास. हाई निंदा थोडी, वस्तुस्थिती. ओ म्हणा बाप, म्हणजे बरं बाबा, मी मराठीत सांगतो. जेव्हा मी दुसऱ्याच्या विषयी वाईट बोलतो, मी माझं सांगतोय पप्पू दादा, मी जेव्हा दुसऱ्याच्या विषयी वाईट बोलतो ताई, तेव्हा मी काय वाक्य वापरतो माहिती का? ही निंदा नाहीये, वस्तुस्थिती. असा बोगस मालना माणूस आहे मी. म्हणजे जेव्हा मी वाईट कृत्य करतो ना, तेव्हा मी तिथं पळवाट शोधून ठेवलेली, आणि ही पळवाटच मला घातक ठरणार आहे. विठ्ठल, मी इतरांची निंदा करतो त्यावेळेस मी माझ्या सोयीसाठी पळवाट निर्माण केली, आणि त्या पळवाटीचं नाव आहे ही निंदा नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जेव्हा इतर लोक निंदा करतात त्यावेळेस मी म्हणतो, निंदका निंदा, तुला पाप मिळेल, तुला पाप होईल, तुला भोगावं लागेल. कार भाऊ, कोणती शाळा माशी केलं त्याचं? गुरु कोण इथून आला आज शिकवणारा तुले? जे सूत्र इतरांसाठी आहे ना, ते सूत्र स्वतःसाठी असावं. जर इतरांनी निंदा केल्यानंतर पाप होत असेल तर मीही निंदा केल्यानंतर पापच होईल. पण तुमचं माझं दुर्दैव असं आहे, तुमचं माझं दुर्दैव असं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपण पडवाट शोधलेली आहे. अवगुण आपल्याला स्वतःमध्ये सापडत नाहीत. हो, आणि परमार्थाची सुरुवातच तिथून होते. आदत बुरी सुधारलो, आदत बुरी सुधारलो, हो गया भजन. आदत बुरी सुधारलो, हो गया भजन. कोणाची बुरी आदत सुधारायची आहे? आपण बडागावना ठेकालेले, फक्त स्वतःना सोडीचं. गुदगुल्या बी वधी सांगू विठ्ठल. मुळात 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 एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी साधक आहे. आणि मी साधक अवस्थेमध्ये जगत असताना, माझा साधनेचा प्रवास करत असताना मी इतरत्र कुठेही बघणार नाही. काही घेणदेण नाही मला. जगात काय चाललंय मला त्याच्याशी काही घेणदेण नाही. माझा परमार्थिक प्रवास कसा चालू आहे याच्यावर मी आत्मपरीक्षण करणार. आणि जास्त कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती गोष्ट म्हणजे आत्मपरीक्षण. काय? स्वाध्याय, स्वअध्ययन. माझ्याच प्रवासाचा मी अभ्यास करावा. वाईट आणि चांगलं याचा निवाडा लावावा आणि बरे पारखोनी बांधा काठी. परमार्थ करत असताना आपली प्रगल्भता, आपली उंची ही विचारांची वाढायला पाहिजे. मग सर्वांना वाटतं की श्री गुरूंचं कार्य मी त्या टोकापर्यंत नेणार, मी त्या टोकापर्यंत नेणार, अशा पद्धतीने करणार. माझ्या गावातल्या सर्व भावकीतल्या, गावातल्या नातेवाईकातल्या सर्व माणसांना माझ्या श्री गुरूंचा मार्ग सांगणार. पण दादांनो, मायाओ, मी तुम्हाला विनंती करून सांगतो, सर्वांनीच ती गोष्ट आहे तशी समजून घेणं असा आग्रह तुम्ही धरू नका.
या आग्रहामुळे तुम्ही तुमचा पारमार्थिक प्रवास कुठेतरी थांबवून घेतलेला आहे, याचं तुम्हाला अजिबात जाणीव नाही विठ्ठल. मज वाटतं की माझ्या शेजारच्याने समजावं, माझ्या काकाने समजावं, माझ्या आत्याने समजावं. अहो, मी नाशिकला माझं कीर्तन होतं, त्या कीर्तनात बोललो होतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजाबाई, त्यांनी सुद्धा त्या ताकदीची ती गोष्ट नाही समजून घेतली जी तुकोबारायांना कळत होती. समभाव, भावाच्या मुलांमध्ये आणि स्वतःच्या मुलांमध्ये त्यांना भेद वाटत, हे तुकोबारायांचं सांगतोय. पण ह्याच ठिकाणी ती मुलांच्या मोहापोटी नवऱ्याला शिव्या घालायची की येताना ऊस आणलेत ना, मग ते मुलांसाठी का नाही आणलेत. पैठणमध्ये नाथबाबांनी ज्यावेळेस त्या शूद्र जातीच्या लेकरांना उचलून घेतलं, कडेवर घेतलं, त्यांच्या हातपाय धुवून काढले, त्यांना गंगाचं स्नान घातलं, त्यावेळेस त्यांचा स्वतःचा मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही चूक केली. मग संतांच्या मुलांचा जर त्या ठिकाणी मेळ बसू शकत नाही, संतांच्या पत्नीचा मेळ बसू शकत नाही, आपण ते काहीच नाही ना, आपला बाजूवाला असं काही संबंधच नाही, आपण तर काहीच नाहीत. आणि त्यातल्या त्यात आपल्या शेजारी जे राहतात त्यांचा तर काहीच संबंध नाही. आपले जे गावकरी त्यांचाही, आपण तर तुकाराम महाराजही नाहीत, आपण तर संत एकनाथ महाराज नाहीत, आणि आपण विशेष म्हणजे आपण संत श्रीपाद बाबा पण नाहीत. आता आठवलं म्हणून सांगतो, युगंधर आहेत ह्या सर्व व्यक्ती. काय आहात? युगंधर आहेत या सर्व व्यक्ती. कृष्णाच्या काळामध्ये, बाबा कृष्णाच्या काळामध्ये किती कृष्ण होते बरं? कृष्णाच्या काळामध्ये एक कृष्ण, आणि त्याची जी जवळपास होती ना ती माणसं, त्यांना मी कृष्णाचा आत्या भाऊ आहे, कृष्णाचा मामे भाऊ आहे, कृष्णाचा मित्र आहे, कृष्णाचा बाप आहे, कृष्णाची आई आहे, कृष्णाची मैत्रीण आहे, कृष्णाचा मित्र आहे, कृष्णाचा शत्रू आहे, यात समाधान होतं. त्यांनी कधीही कृष्ण होण्याचा विचार केला, आम्ही कृष्णाचे आहोत ना काहीतरी. युगंधर कृष्ण एकच, वन मॅन शो. प्रत्येक एका स्टोरीचा एकच लीड असतो, लीड एकच असतो. लीड 4 नसतात, लीड 2 नसतात, म्हणून तर त्याला लीड रोड म्हणतात. लीड एकच असतो. त्या युगंधर स्टोरीचा, त्या कृष्णाच्या कथेचा युगंधर एकमेव कृष्ण होता. त्या कृष्णाच्या त्या समकालीन असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सोबत आहोत या गोष्टीचं समाधान होतं. त्याच नियमाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा काळ होता, त्याच नियमाप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा काळ होता, त्याच नियमाप्रमाणे संत एकनाथ महाराजांचा काळ होता, आणि त्याच नियमाप्रमाणे संत श्रीपाद बाबांचा सुद्धा काळ होता. एक नंतर संत श्रीपाद. आपल्याला असा स्वाभिमान वाटावा की आम्ही त्यांचे पायिक झालो. भाग्यामी तुका देखील, भाग्यामी तुका देखील, भाग्यामी तुका देखील. धन्य मन विन इहलोकी लोक, धन्य मन विन इहलोकी लोक, धन्य मन विन इहलोकी लोक, धन्य मन विन इहलोकी लोक. भाग्यामी तुका देखील, भाग्यामी तुका देखील, भाग्यामी तुका देखील. आठवलं म्हणून सांगितलं. हे याचा ना अभंगाचा काही संबंध नव्हता. तर त्या युगातला तो एक युगंधर असतो, तो एक लीड असतो, आणि तो लीड दुसरा होणे नसतं. तर भाग्य या गोष्टीचं आपल्याला असावं की आम्ही त्यांचे समकालीन आहोत, आम्ही त्यांचे सहकारी आहोत, आम्ही त्यांचे मित्र आहोत, आम्ही त्यांचे शिष्य आहोत, आम्ही त्यांचे साधक आहोत. आम्हाला त्यातच समाधान आहे, आम्हाला त्यांची जागा घ्यायची नाही, ही तयारी आपली सर्वांची असावी. नाथबाबा या ठिकाणी सांगतात की विवेकाच्या माध्यमातून ही कांडन प्रोसेस, ही कांडण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे जीवाने त्याचं जीव पण टाकून द्यावं आणि सार तो भाग स्वीकार करावा. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये देह हे उखड, मन हे मुसळ, कांडिले तांदूळ विवेक. तर काय
प्रोसेस अशी आहे की तुमच्या जवळ असलेला फलकट भाग मी देह वृत्ती याचा त्याग करतीचा जो भाव होता, कैम्या उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे उद्धार पावेन. म्हणजे कैम्या उद्धार पावेन, म्हणजे आपल्या आतमध्ये जो आर्तताई भाव होता, जो जी मुमुक्षु वृत्ती होती, जी जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती होती, ती आपण गमावून बसलोय. आणि त्या वृत्तीने अहंकाराने जागा घेतली त्या वृत्तीची. आणि अहंकाराने अशी जागा घेतलेली आहे, म्हणजे अज्ञान घालवलं, ज्ञानाने ती जागा घेतली आणि ती जी वृत्ती होती, जिज्ञासू वृत्ती, मुमुक्षु वृत्ती, ती गाढ झाली, ती आपण गमावली. आणि ती गमावल्यामुळे परिणाम असा झाला की आपण परमार्थापासून वंचित झालो. जो शुद्ध भाव आपल्या ठिकाणी सुरुवातीला होता, म्हणजे बघा तुम्ही, एक कंपनी ज्यावेळेस एक प्रोडक्ट लॉन्च करते ना, एक कंपनी ज्यावेळेस एक प्रोडक्ट लॉन्च करते, तर तो लॉन्च केलेला जो प्रोडक्ट असतो त्याची जी क्वालिटी असते ती उत्तम दर्जाची असते, दर्जेदार क्वालिटीचा प्रोडक्ट असतो. आणि तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आणल्यानंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये त्याची रिक्वायरमेंट वाढते, सकाळी बी कीर्तन संध्याकाळी बी कीर्तन, रिक्वायरमेंट वाढली. रिक्वायरमेंट वाढल्यानंतर क्वांटिटी वाढली आणि क्वालिटीमध्ये भेसळ. श्रद्धेचा जो ग्राफ होता तो ग्राफ हळूहळू खाली आला, क्वालिटीचा ग्राफ खाली आला आणि क्वांटिटीचा ग्राफ वर गेला. परमार्थामध्ये हे पतन आहे. अधिक समजायला लागलं, समजून घ्या, काम झालं. कसं असावं माहिती का तुम्हाला? एक सूरदास नावाचे भक्त होते. भगवंताने त्यांच्यावर कृपा केली. भगवंताने त्यांच्यावर कृपा करावी म्हणून दोघं डोळ्यांनी ते आंधळे झाले आणि त्यांचा परमार्थिक प्रवास सुरू झाला. परमार्थिक प्रवास सुरू झाल्यानंतर बराच प्रवास पुढे आला. प्रवास पुढे करत असताना चालता एक घाटाचं वळण आलं. घाटाचं वळण आल्यानंतर प्रवास सुरूच होता. एक पाऊल पुढे टाकणार, पाऊल जर पुढे टाकला तर त्या दरीत कोसळणार आणि कोसळल्यानंतर मरणार. अशा एक दुर्विधा अवस्थेमध्ये ते सूरदास आले. दोघं डोळ्यांनी आंधळे आहेत. वळणाचा ती वळणाची वाट आहे, डोळ्याला दिसत नाही. एक पाऊल जर पुढे टाकला तर त्या दरीत कोसळणार आणि दरीत कोसळले म्हणजे मरणार. देवाला काळजी झाली. देवाने गुराख्याचा वेश घेतला. गुराखीच आला, देव आलाच नाही. समजा गुराखीच आला, देव आलाच नाही. गुराखी त्या ठिकाणी आला. काका थांबा, तिकडे जाऊ नका, तिकडे गेल्यानंतर दरीत कोसळणार, मरणार तुम्ही, तिकडे जाऊ नका. हाताला धरला आणि हाताला धरून वाट दावी एक विशिष्ट मार्गापर्यंत, एक चांगल्या मार्गापर्यंत त्याला नेलं आणि एक मार्ग दाखवला. त्या मार्गापर्यंत सोबत चालले आणि सोबत चालल्यानंतर एक सुरक्षित मार्ग, कारण आंधळ्या सूरदासाला दिसत नाही म्हणून सुरक्षित वाट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गुराखी सोबत होता. आता गुराखीने सुरक्षित वाट दाखवली आणि त्या काकाला सांगितलं, म्हणजे काका आता इथून तुम्ही सरळ जावा, अडचण नाही. किती जरी लांब गेलात तरी तुम्हाला काही समस्या येणार नाही, सहज जावा, काही अडचण नाही. सूरदास म्हटलं, असं करू नका, हात माझा सोडू नका. अहो असं कसं? मी वाटसरू आहे. मी तुम्ही अडचणीत होता, तुमची अडचण दूर केली, तुम्हाला वाट दाखवली, आता सुरक्षित आहे सर्व काही, जाऊ द्या मला. सूरदास म्हटलं, असं बरं ठीक आहे, पण माझं काही ऐकता का? म्हणजे सांगा ना. अहो जो वेळेवर येतो ना तो देव असतो. मी देव बघितला नाही,
मी देव बघितला नाही, पण हे मी ऐकून आहे, जो वेळेवर येतो तो देव असतो. तुम्ही माझ्यासाठी वेळेवर आलात, तुम्ही माझे देव आहात. तुम्ही माझ्यासाठी वेळेवर आलात, तुम्ही माझे देव आहात. बरं पुढचं आहे का, तुम्ही या देहाचा हात तुम्ही धरलेला आहे. या देहाचा हात तुम्ही धरलेला आहे, सोडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. देहाचा हात तुम्ही धरला आहे, सोडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण हृदयात जागा मी तुम्हाला दिलेली आहे. जायचं का नाही जायचं हे मी ठरवणार. तिथून सुटका नाही 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 नाही. शुद्ध भाव श्रद्धेचा हा जो ग्राफ आहे, देव गुराखी होऊन आला नाही, नाही गुराखीच आला, देव आलाच नाही. काय देव गुराखी होऊन आला हे वाक्य पुसून टाका. गुराखीच आला, देव आलाच नाही, पण गुराखी सुद्धा देव आहे हा व्यापक भाव आपल्या ठिकाणी असावा. दिवाळीचे दिवस होते आणि एक 5, 7, 8 वर्षाचे लहान लहान 3 लेकरं एका ठिकाणी बसले होते. दिवाळीच्या वेळेस लहान लहान 3 लेकरं एका ठिकाणी बसले होते आणि ती अशी काळ्या रंगाची गोळी असते, काळ्या रंगाची तिला पेटवली का तिच्यातून नाग निघतो. काय निघतो? नाग. 3 जण बसले होते. एकाच्या हातात काडी पेटी होती, एकाच्या हातात त्या गोळ्या होत्या. त्याने 2 गोळ्या जमिनीवर ठेवल्या, एकाने पेटवण्याची सुरुवात केली. तिसरा काय म्हणतो बघा, तिसरा काय म्हणतो, ए थांब थांब, माझ्या आईने असं सांगितलं आहे, याच्यातून तोपर्यंत नाग निघणार नाही जोपर्यंत आपण देवाचं भजन करत. काय सांगितलं? याच्यातून तोपर्यंत नाग निघणार नाही जोपर्यंत आपण देवाचं भजन करत नाही. तिघांनी काडीपेटी खाली ठेवली, गोळ्या खाली ठेवल्या, हात जोडले आणि हात जोडल्यानंतर तिघांनी देवाला आठवलं. देवाचं काहीतरी XYZ जे त्यांना माहित असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यानंतर पेटी हातात घेतली, गोळ्या पुन्हा जमिनीवर टाकल्या, काडी पेटी घर्षण झालं, काडी पेटली, गोडीला स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्यानंतर तिच्यातून नाग निघाला. टाळ्या वाजल्या, वा वा वा. देवाच्या कृपेने त्या नाग गोळीतून नाग निघाला. देवाच्या कृपेने नाग गोळीतून नाग निघाला. देवाचं नामस्मरण केलं म्हणून नाग निघाला. नाही ना? आहे आपलं शहाणपण, आहे आपलं शहाणपण. हे जे ना, हे आपलं शहाणपण. म्हणजे आपल्या असं वाटत बाबडा आपण फिरायला नव्हता. आणि आपण कीर्तनातून म्हणतो, वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, मेघानी वर्षावे पर्वती बैसावे, वायूने विचारावे तुझिया सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे आपण म्हणतो पण आपल्याला पटत नाही. हे आपण म्हणतो पण हे आपल्याला पटत नाही. ते 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरांना पटतं. त्या गोडीतून नाग निघणारच. देवाची प्रार्थना करा अथवा नका करू, पण अंतःकरणामध्ये भाव असा धरा की देवाच्या कृपेशिवाय या जगामध्ये काहीच होत नाही. याला शुद्ध भाव म्हणतात. अडचण अशी आहे की आपण परमार्थामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आपण ह्या शुद्ध भावाला मुकलो. आता आपल्याला ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यामुळे आपण हे सगळं आता काही मानतो. हे सर्व आपण मानत म्हणजे काय झालं? आपण श्रद्धेपासून वंचित झालो. वंचित थोडक्यात काय तर तुम्ही आपण सर्वांनी त्या श्रद्धेचा स्वीकार करावा. जीवनामध्ये जे काही बदल घडत आहेत ते सर्व बदल भगवंताच्या कृपेने घडत आहेत. चांगले असतील अथवा वाईट असतील, जेही बदल घडतायत ते सर्व भगवंताच्या कृपेने घडतायत. चांगले असतील अथवा वाईट असतील, व तुम्हा आपल्याला असं वाटतं चांगलं जर झालं तर मी केलं आणि वाईट जरी झालं तर भगवंताच्या मुळे झालं, म्हणजे काहीतरी
भगवंताने ह्या ठिकाणी असं केलं, असं तुमची आमची श्रद्धा आणि भाव आहे. मुळातच आपण श्रद्धाहीन अंतकरण घेऊन या ठिकाणी परमार्थामध्ये परमार्थ करतो, म्हणून आपला परमार्थ पाहिजे तसा फलद्रूप होत नाही. नाथ बाबा सांगतात परमार्थ फलद्रूप व्हावा. काय परमार्थ फलद्रूप व्हावा, असा कुठला न्यूनगंड घेऊन फिरतो आपण. मी ते श्रीगोंद्याचे मडके दादाचे इथले भाऊ आलेले आहेत बघा, ते आलेत ना. हां हां, तर तिथल्या कीर्तनात सांगितलं होतं मी. तर सकाळी 7 वाजेला बाथरूममध्ये एक काळ्या रंगाचा माणूस गेला. कोण? काळ्या रंगाचा माणूस बाथरूममध्ये गेला आणि 500 रुपयाचा साबण आणला होता त्याने. किती रुपयाचा? 500 रुपयाचा साबण. आणि त्याला एवढं माहिती होतं बरं का, हाऊ साबण कितला बी घसडा तरी गोरा व्हाव, पत्तरी तो घसडे. हे शेवटचा सिद्धांत आहे. आता हा शेवटचा सिद्धांत आहे. काळ्या रंगाच्या माणसाने कितीही महागडा साबण वापरला आणि तो घासला तर त्याचा रंग बदलणार नाही, हे त्याला चांगलं माहिती आहे. हे माहिती असून सुद्धा ज्या आत्मविश्वासाने तो साबण लावतो त्या आत्मविश्वासाने आपला परमार्थ चालू आहे. मलिन अंतकरणाने, श्रद्धाहीन अंतकरणाने, विवेक शून्य असल्या परमार्थाने परमार्थाची प्राप्ती होणार नाही, परमार्थ पूर्णत्वाला जाणार नाही. हे माहिती असून सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपण परमार्थ करतो. विठ्ठल नाथ बाबा सांगतात की विवेकाने तुम्ही काय करा, विवेकाचा कासरा धरा, विवेक जवळ करा आणि विवेक जवळ करून परमार्थामध्ये जिथं थांबायचंय तिथं थांबायला शिका, जिथं पळायचंय तिथं पळायला शिका, ज्याला किंमत द्यायची त्याला किंमत द्यायला शिका आणि ज्याची नाहीच किंमत ज्याची नाहीच किंमत त्याच्या मागे पळू नका. ज्याची नाहीच किंमत. सुंदर माझे जाते ग म्हणे, किती सुंदर. सुंदर माझे जाते ग, किती जण फिरते बहुतेक ग, पुन्हा पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. ज्याला किंमतच नाही, ज्याचं अस्तित्वच नाही, त्याचा त्याग करा आणि साराचा स्वीकार करा. म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता, म्हणतोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थकथा सांगे मार्ग. संतांनी अनेक प्रकरण सांगितलेत. मंथन सांगितलं, दळण सांगितलं, कांडण सांगितलं, आंधन सांगितलं. काय? दळण सांगितलं, मंथन सांगितलं, कांडण सांगितलं, आंधन सांगितलं. आणि या सर्व क्रियामधून एकच निष्कर्ष निघतो आणि तो निष्कर्ष म्हणजे देह हे फलकट आहे, आत्मा हा सार आहे आणि ह्या आत्मवृत्तीवर स्थिर व्हा. या आत्मवृत्तीवर स्थिर व्हा. म्हणजेच काय? आपण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी आता अंधार आहे. म्हणजे सूर्य मावळला, बरोबर का? सूर्य मावळत आपण फिरलो, पृथ्वी फिरली आणि म्हणून आपल्याला वाटतंय की सूर्य मावळत, ज्याप्रमाणे सूर्य मावळतही नाही आणि सूर्य उगवतही नाही त्याप्रमाणे तुम्ही जन्माला येतही नाही आणि तुम्ही मरतही नाही. तुम्ही अजन्म आहात, अमरहा. तुम्ही शाश्वत आहात, तुम्ही सनातन आहात, तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्ही देह नाहीत. ह्या गोष्टीचा तुम्हाला अंगीकार करायचा आहे. महाशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. कशाचा अंगीकार केला? या गोष्टीचा अंगीकार केला.
त्यानंतर नाथबाबा सांगतात की तुम्ही त्या शुद्ध तत्वाचा, त्या शुद्ध विचाराचा अंगीकार केला, परिणाम काय होईल? ब्रह्मसायुज्यता प्राप्त झाली. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये देह हे हरी एका जनार्दनी कांडन कांडिता, एका जनार्दनी कांडन कांडिता, ब्रह्मसायुज्यता प्राप्त झाली. सायुज्यता, सायुज्यता 4 मुक्त्या आहेत, त्याच्यातली सायुज्यता सर्वत्र नाही अशी जागा शिल्लक नाही. ज्याप्रमाणे गोड पदार्थ, पदार्थाचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे स्वाद, पदार्थाचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे स्वाद, तो स्वाद त्या पदार्थामध्ये कुठल्या अंगाला आहे? सर्व अंगाला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र ब्रह्मसायुज्यता प्राप्त झाली. परमार्थामध्ये असं सरळ सरळ आहे परमार्थ, सरळ सरळ. यात वर्ण नाही आहेत परमार्थामध्ये, वर्ण नाही आहेत. वर्ण आपण निर्माण केले. कीर्तन सुटलं नाही बरं का, तुम्ही गडबड करू नका. परमार्थामध्ये वर्ण नाहीत, परमार्थ सरळ आहे. आणि परमार्थ सरळ कधी होतो माहिती का? जेव्हा आपण परमार्थ आहे तसा करतो. खूप सोपं आणि साधं वाक्य आहे. परमार्थ आहे तसा करतो त्यावेळेस परमार्थ सरळ होतो. ज्यावेळेस परमार्थामध्ये आपण आपल्या मनाच्या गोष्टी जोडतो आपल्या सोयीप्रमाणे, त्यावेळेस परमार्थ वर्ण घेतो. आणि मग जो परिणाम व्हायला पाहिजे तो परिणाम होत नाही. विद्यापीठचा विषय आप्पांनी सांगितला होता मला की धनगर समाजाचे माने बाबा होते, त्यांना अवस्था झाली. हो मराठी होते, हो माने बाबा म्हणून त्यांना अवस्था झाली. डॉक्टर म्हसे डॉक्टर आणि आणखी एक कोणीतरी साधं कोथा समजा, तर त्यांनी त्या ठिकाणी आळवा आणण्याचा प्रयत्न केला. हे असं चालत नाही, हे खोटं आहे वगैरे वगैरे. बाबांपर्यंत हा निरोप गेला. बाबांपर्यंत ज्यावेळेस हा निरोप गेला, बाबांनी सांगितलं की त्याला पाण्यात टाका, पाण्यात बुडवा. नाही का? साधकाला पाण्यात बुडवण्यापर्यंत अवस्था होते. मी अवस्था होत नाही असं वाक्य वापरलं नाहीये, अवस्था होते हे वाक्य वापरलंय. पण अवस्था कशी होते, किती ताकदीची होते, त्याला समय मर्यादा नसते दादांना. काय समय मर्यादा? आपल्या अवस्थेला समय मर्यादा आहे. पर समय मर्यादा पण किती माहिती का? तुम्हाला सर्वांना माझा राग येईल, आता सर्वांना माझा राग येईल, येऊ द्या, काय अडचण नाही. पण जोपर्यंत माझ्या मृदंगाचार्याचा हात मृदंगावर चालतो, लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत मृदंगाचार्याचा हात मृदंगावर चालतो तेवढ्या काळापुरता, तेवढ्या समयपुरता आपल्याला अवस्था होते, तेवढा आपल्याला भाव होतो. तिथून पुढे अहो एका झटक्यात परत येतो आपण. पाण्यात टाकेपर्यंत परत आला नव्हता म्हणे. काय मेलेला गृहीत केला होता डॉक्टरांनी. मेलेला गृहीत केलेला साधक पाण्यात टाकून त्याला परत आणावं लागलं. काय कळालं असेल बरं आपल्याला याच्यातलं, काय एवढं मोठं कळालं असेल या अवस्था संदर्भात, काही असं अशी कुठली प्रगल्भता आपल्याला मिळाली असेल. एकमेव श्रीपाद बाबा होते, 5 लिटर राखेल आणि आगपेटी सोबत. आपली तेवढी प्रगल्भता नाही म्हणून ते राखेल डबा श्रीभूत आपण, बाकी बठ याद आहे, सर्व याद आठवणे, पण तेवढं राखेल डबा काय कोण म्हणत? गणपती घे का? हा तर 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 अवस्था म्हणजे अवस्था व्हायलाच पाहिजे, पण अवस्था ती सिस्टम आहे दादा, एक प्रोसेस आहे. त्या पद्धतीने तुम्ही भरपूर दिवस, भरपूर काळ एकाग्र अंतकरणाने
एका ठिकाणी बसून ठाईच बैसोनी करा एक चित्त. खूप काळ साधना करा, खूप काळ. भगवंत कृपा करेल. तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहतील. तुमच्या अंगालाही काटा येईल. तुमच्यावरही अष्टसात्विक भावाची कृपा होईल. तुमच्यावरही देव कृपा करेल. फक्त आव आणू नका. मला अवस्था आली, शेजाराने म्हणावं बाबा मला अवस्था झाली म्हणून अवस्था करू नका. माझ्या शेजारच्याने म्हणावं काय अवस्था होच तुले म्हणून नाही. तास 2 तास 4 दिवस मला असं म्हणायचे 2-2 वर्ष लागू द्या ना हो. 2 वर्ष लागू द्या ना. जेवढं तुम्ही जेवढ्या प्रगल्भतेने साधना करणार तेवढी ती प्रगल्भतेने परिणाम करेल. घाई का कोट जाणं कुठे आपल्या बळाले घाई कसली आपल्याला त्याच्यामध्ये. ते करून घेण्यात मध्ये काही वेगळं मिळतं का? नाही ना. म्हणून स्थिर अंतकरणाने, शांत अंतकरणाने, शुद्ध अंतकरणाने आणि खूप काळ साधना करू द्या. खूप काळ, तास 2-2 तास मेडिटेशन करा, 2-2 तास ध्यान करा. बाबांनी दिलेला अनुग्रह नशिकांत रोमा 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 रोमातून तो त्या ठिकाणी प्रणय त्याचा बाहेर निघू द्या. उत्तम दर्जाची अवस्था मिळेल. उत्तम दर्जाची. चालता बोलता न मोडे समाधी. काय संतांचे शब्द. जे मुखातून म्हणजे जे चित्तातून मुखातून जे तुम्ही मनोमन जे तुम्ही म्हणतात ना ते तुमच्या कानावर पडायला पाहिजे. परस्पर अनहत नाद पावला परंपर. कशाला म्हणतात अनहत नाद? जे बाबांनी आपल्या कानामध्ये रोवलं आहे, जे आपल्या हृदयस्थ सातत्याने चालू आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती कणाकणातून होणे. काय प्रत्यक्ष अनुभूती कणाकणातून होणे. आता बोलायची गरज राहिली नाही. आता बोलायची गरज राहिली नाही. ते आता मला ऐकू यायला लागलं. ते मला निदर्शनात यायला लागलं. काय ते आता मला निदर्शनात यायला लागलं. पण ह्या सर्वासाठी काय करावं लागेल? सर्वासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला जडपणा टाकून द्यावा लागेल. आपलं अज्ञान टाकून द्यावा लागेल. त्या भागवतामध्ये गजेंद्र नावाचा एक हत्ती होता. त्याच्या ठिकाणी एवढं जडपण होतं की तो स्वीकार करायलाच तयार नाही. त्याला खूप विश्वास त्याच्या स्वतःवर, खूप विश्वास. त्या ग्राहाने त्या मगराने त्याला पार छिन्न विछिन्न करून टाकलं. कितीतरी वर्ष त्यांचा युद्ध त्या ठिकाणी झाला. आणि जेव्हा त्याने तो थकला, हरला आणि मग समर्पक भावनेने त्याला ज्यावेळेस शरण गेला ना, हो फक्त नारायण मधला फक्त नाच म्हटला, यन तर बाकीच होता. फक्त नाच म्हटला, यन बाकी होता. एवढ्याच वेळामध्ये पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला, कैसा गगनी झडकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ज्या वेळेस तुम्ही तुमचं जडत्व टाकून देणार, मी देहवृत्ती टाकून देणार, भाव नावाचा कैवारी पळत येणार. हो, पण तुमचं आमचं सर्वांची ही तयारी असावी की आपण सर्वांनी मात्र अंतःकरणापासून आपल्याला दिलेल्या सद्गुरूच्या नामाचं आपण मनन आणि चिंतन करावं, मंथन करावं एवढी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांनी आता भगवंताचं भजन करायचं. विठोबा रखुमाई.